नमस्कार, सपना रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन मोमोज। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो चिकन किमा घेतले, मैदा, बारीक चिरलेली मिरची, कांदा, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, बटर, सोया सॉस, विनेगर, कोथिंबीर। आता आपण मैदा घालून घेऊ। आता मी फ्रीज मधलं पाणी घेतले। फ्रीज मधलं पाणी घेतल्यावर पीठ चांगला या होतो। आता मळून घेऊ। आपल्याला मीडियमच पीठ मळून ठेवायचं आहे। जास्ती पातळ पण नाही करायचं आणि जास्ती जाड पण नाही बनवायचं। आता आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ, म्हणजे आपला पीठ व्यवस्थित चांगला होईल। आता आपला पीठ मळून झालेला आहे। आता आपण याला 5 मिनिटं ठेवून देऊ आणि सारण बनवू। कढई गरम झालेली आहे। आता आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ। आता आपण याच्यात बटर घालून घेऊ। आता आपण याच्यात चिकन घालून घेऊ। आता चिकन आपण मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यात मिरची घालून घेऊ। कांदा टाकून घेऊ। अद्रक लसणाची पेस्ट 1 चम्मच। आता आपण याला मिक्स करून घेऊ। विनेगर थोडासा, सोया सॉस, अर्धा चम्मच काला मिरी, गरम मसाला 2 चम्मच, आता याला चांगला आपण मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ ठेवू 5 मिनिट। आता आपण चवीनुसार याच्यात मीठ घालून घेऊ। कोथिंबीर घालून घेऊ। त्याला 5 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेऊ। झालेलं आहे। आता आपण मोमोज बनवायला घेऊ। आता आपण मोमोज बनवून घेऊ।
आता आपण सगळे बनवून घेऊ. आता आपण एक पेन्यावर ठेवून घेऊ. आता आपण पेन्यावर ठेवू आणि नंतर बाकीचे बनवून घेऊ. आता आपण पाणी गरम करीत ठेवले, याच्यात आपण मोमोज ठेवून घेऊ. आता आपण याच्यावर झाकून घेऊ. आता आपले मोमोज झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. आता आपले चिकन मोमोज झालेले आहेत. आवडले असेल लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू